मेरी भांजी है, हम लंदन, वो वहाँ जा रहे थे। भांजी ने फोन किया, मम्मी पापा उस फ्लाइट में है, तो हम इधर नरोड़ा से सीधा दौड़ के इधर आए हैं। मेरी भांजी ने लंदन से हमें फोन किया, मेरी मम्मी और पापा दोनों फ्लाइट में बैठे हुए, तो हम तुरंत इधर आ गए। पर इधर आते आते तो 1-1.5 घंटा तो रोड पे घूमते रहे। बोलते इधर मत खड़ी रखो, इधर खड़ी मत रखो। अरे हम यहाँ हमारे परिवार को देखने आए, घूमने नहीं आए। दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली असताना शेवटच्या 2 मिनिटांमध्ये नक्की काय घडलं ते आपण पाहतोय। विमानाचं दुपारी 1:38 उड्डाण झालं। शेवटच्या 2 मिनिटांमध्ये काय झालं ते आपण पाहतोय। पुढच्या काही मिनिटांमध्येच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि या तांत्रिक बिघाडानंतर पायलटने तात्काळ मेडे कॉल दिला। या मेडे कॉल म्हणजे अतिशय आपत्कालीन परिस्थिती। याद्वारे वैमानिक जवळील एटीसीला अलर्ट करतो। मेडे कॉल म्हणजे अतिशय आपत्कालीन परिस्थिती असते, ज्यामध्ये विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड असू शकतो, विमानामध्ये आग लागणं किंवा धडकणं अतिशय धोक्याचा असा कॉल असतो। हा कॉल दिल्यानंतर दुपारी 1:40 म्हणजे पुढच्या 2 मिनिटांमध्ये हे विमान खाली कोसळलं। अर्थात वैष्णवी फक्त 2 मिनिटं होती मेडे कॉल दिल्यानंतर। या 2 मिनिटांमध्ये कितीही आपत्कालीन परिस्थिती जरी असली तरीही तिथपर्यंत मदत पुरवणं हे मात्र फार कठीण होऊन जातं आणि त्यामुळे या 2 मिनिटांमध्ये कोणत्याही पद्धतीने मदत देणं शक्य झालं नाही। अतिशय आपत्कालीन परिस्थिती होती। मेडे कॉल याचाच अर्थ ज्यामध्ये सर्व प्रवासी क्रू मेंबर यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर हा मोठा अपघात घडला। एक मोठी बातमी आपण पाहतोय। विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीला धडकलं होतं आणि या अपघातानंतर इमारतीतील व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। इमारत जी होती जिला कोसळल्याचं जिला धडकल्याचं आपण आता केव्हाचं म्हणतोय, त्यानुसार ती जी इमारत होती ती मेडिकल हॉस्टेल होतं आणि त्यानंतर आता त्याचे व्हिडिओ समोर येत आहेत। खरं तर आतले सुद्धा व्हिडिओ त्या हॉस्टेलचे आपण पाहिले होते, मेडिकल कॉलेजच्या आतले व्हिडिओ आपण पाहिले होते। अतिशय मनाला वेदना देणारी अशी ही संपूर्ण दृश्य आहे। सगळीकडे धूळ दिसतीये, समोरचं कुठली भिंत सुद्धा दिसत नाहीये, इतका हा भीषण स्फोट होता आणि या इमारतीच्या आतमध्ये विमान शिरलं होतं। विमानाचे अनेक वेगवेगळे पार्ट्स जे आहेत ते या खोल्यांमध्ये विखुरल्याचं पाहायला मिळतंय। तर इथे काही विद्यार्थी होते जे जेवण करत होते, दुपारचं जेवण त्यांचं सुरू होतं, त्याच वेळी हा अपघात झाला। म्हणून नेमकं किती जखमी आहेत, कुणी वाचलंय का, या संदर्भात माहिती येणं गरजेचं आहे। हा परिसर पूर्ण सील करण्यात आलाय, जे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। ही इमारत पूर्णपणे काळी पडलेली आहे, तिथलं सगळं सामान जळून खाक झालेलं आहे आणि आता ही संपूर्ण इमारत जी आहे ती सील करण्यात आलेली आहे।